नमस्कार. साप साप या विषयी आपण चर्चा करणार आहोत. साप हा एक सरपटणारा प्राणी आहे. सापाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारामध्ये सरपटतात. सापाची सर्वांनाच भीती वाटते, कारण सापाचे असलेले भयानक विष. साप चावल्यानंतर तो आपले विष भक्ष्यामध्ये सोडतो आणि त्या विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळातच मरते आणि त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. दरवर्षी हजारो लोक साप चावल्यामुळे मरतात, परंतु सर्वच साप काही विषारी नसतात. काही साप विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात. सापाच्या डोक्याच्या कवटीत सांध्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठं भक्ष्य देखील गिळू शकतात. यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते. सापाविषयी अनेक गैरसमज आहेत. साप माणसाला खातो, साप डूब धरून बसतो, तो बदला घेतो, काही साप मेंदू खातात, परंतु यात काही तथ्य नाही, यात काही अर्थ नाही. आता भारतामध्ये प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे 4 प्रमुख विषारी साप आहेत: नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे साप चावल्यानंतर एकमात्र उपाय म्हणजे सापाचं प्रतिविष. त्यानंतर दुसरा कोणताही उपाय नाही. प्रतिविष याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही. तर सापाच्या जाती मांजऱ्या हा निमविषारी साप आहे. त्याची सरासरी लांबी 70 सेमी, कमाल 125 सेमी आहे. गोल कडा असलेले डोके त्रिकोणी, तर मानेवर स्पष्टपणे विस्तृत वाय किंवा गामाच्या आकाराचे चिन्ह असते. चिन्ह हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मोठ्या तपकिरी रंगाच्या डोळ्यांना उभ्या पुतळ्या असतात. शरीर पातळ आणि नंतरचं संकुचित असतं. समीपापेक्षा मोठे लांब आकाराचे गुळगुळीत असते. शेपूट लांब आणि पातळ असते. रंग त्याचा पिवळा पांढरा असतो. त्याच्यानंतर उडता सोन सर्प, त्याला शेलाटी असे म्हणतात. आता हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडातून राहणारा हा साप फांद्यातून लांब उड्या मारू शकतो आणि हा साप विषारी असला तरीही माणसाला हानिकारक होईल इतका विषारी समजला जात नाही. आता विषारी सापाचे उदाहरणे. विषारी साप कोणकोणते? एक नाग, नागराज, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्र साप, त्याच्यानंतर पोवळा, त्याच्यानंतर पट्टेरी साप, चापडा, हे साप विषारी असतात. त्याच्यानंतर बिनविषारी सापाची उदाहरणे: अजगर, धामण, तस्कर, गवत्या, वाळा, पानसाप, हरणटोळ, दिवड, नानेटी, मांडोळ, खापरखवल्या आणि कवड्या, हे साप बिनविषारी असतात. अशा प्रकारे साप हा एक सरपटणारा प्राणी आहे आणि काही साप विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात. सर्व साप विषारी नसतात. म्हणून सापापासूनही सावधान राहणे गरजेचं आहे. दक्षता घेणे गरजेचं आहे. साप चावल्यानंतर लवकरात लवकर इलाज करणे आवश्यक आहे, कारण साप चावल्याचा दुसरा इलाजमध्ये प्रतिविष, त्याचं इंजेक्शन असतं. प्रतिविष ते सापाचंच विष असतं आणि त्याच्याद्वारे ते इंजेक्शन दिलं जातं. म्हणून साप चावल्यानंतर हा एक उपाय, प्रतिविष हा एक उपाय आहे. म्हणून साप चावल्यानंतर ताबडतोब दक्षता घेणे, सावधान राहणे गरजेचं आहे. साप चावल्यानंतर निष्काळजीपणा करणं चुकीचं आहे. म्हणून साप चावला की लगेच इलाज करणं गरजेचं आहे. काही साप चावल्यानंतर लगेच मनुष्य मरतो, त्याला इलाज नसतो.
परंतु काय काय साप चावल्यानंतर एका घंट्याने त्याचा इफेक्ट पडत असतो. तेवढ्या वेळामध्ये जर तो मनुष्य वाचला जाण्याची शक्यता असते. म्हणून इलाज करणं गरजेचं असते. म्हणून सापापासून सावधान राहा, सतर्क राहा आणि दक्ष राहा आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या जीवनाची काळजी घ्या. म्हणून दक्ष राहा, सतर्क राहा. कारण साप हा एक भयानक प्राणी आहे. म्हणून त्याच्यापासून तुम्ही सावधान राहा, दक्ष राहा. आणि सापापासून असलेले जे गैरसमज आहेत, जे अंधश्रद्धा आहेत, ते पाळू नका. कारण साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापाला हात पाय नसतात. साप दूध पित नसतो. म्हणून हे गैरसमज पाळू नका. तसेच सापापासून सावधान राहा, सतर्क राहा आणि काळजी घ्या. स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घ्या आणि साप चावल्यानंतर लवकरात लवकर त्यावर इलाज करा. अशा प्रकारे साप या विषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विषारी साप जे उदाहरणं पाहिली, नाग, नागराज, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्री साप, पोवळा, पट्टेरी साप, चापडा याची आपण प्रत्येक सापाची आपण माहिती पाहणार आहोत. नाग कसा राहतो, नागराज कसा राहतो, मण्यार कसा राहतो, या सर्व सापाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अवश्य पहा, शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माहिती मिळून जाईल. सुखी रहा, आनंदी रहा, मजेत रहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.